नमस्कार मित्रांनो, टॉक विथ डीकेच्या युट्यूब झिरो टू हिरो सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अनेक जण उत्साहाने चॅनल सुरू तर करतात, पण 10-15 व्हिडिओ टाकले की त्यांचा उत्साह मावळतो. त्यांना प्रश्न पडतो की उद्या कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू, आणि नंतर ते चॅनल बंद पडतं. याचं मुख्य कारण म्हणजे चुकीचा विषय किंवा निश निवडणे. आज मी तुम्हाला अशा 3 स्टेप सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही असा विषय निवडाल जो वर्षानुवर्ष तुम्हाला कंटाळा येऊ देणार नाही आणि तो कधीच बंद पडणार नाही. चला तर मग सुरू करूया. पहिली स्टेप, तुमचं पॅशन आणि स्किल ओळखा. म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा, मला कोणत्या गोष्टीची आवड आहे? असा कोणता विषय आहे की मी कोणाची मदत न घेता तासनतास त्या विषयावर बोलू शकतो? कदाचित तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, किंवा तुम्ही एखादे दुकान चालवत असाल आणि तुम्हाला व्यवसायाचा अनुभव असेल, किंवा तुम्हाला शेअर मार्केट बद्दल किंवा बचतीबद्दल माहिती असेल. दुसऱ्याचे बघून चॅनल सुरू करू नका. जर तुम्हाला त्या विषयात रस नसेल तर तुम्ही जास्त काळ टिकू शकणार नाही. तुमची आवडच तुम्हाला झिरो कडून हिरो कडे नेईल. दुसरी स्टेप, बाजारपेठेतील मागणी म्हणजे मार्केट डिमांड. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर ती जगालाही आवडेल असं नाही. लोक तो विषय युट्यूबवर सर्च करतात का हे बघणं खूप गरजेचं आहे. काही विषय एव्हरग्रीन असतात, जे कधीच जुने होत नाही. जसं की पैसा कसे कमवावे, आरोग्य कसे सुधारावे, नवीन तंत्रज्ञान किंवा शिक्षण. जर तुमचा विषय यापैकी कशाशी संबंधित असेल तर तुमचे चॅनल कधीच बंद पडणार नाही. तिसरी स्टेप, तुमची युनिक स्टाईल. तुमच्यात वेगळेपण काय आहे? एकाच विषयावर हजारो चॅनल असतील, मग प्रेक्षक तुम्हाला का बघतील? कारण तुमची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. आपली मराठी भाषा आणि तुमचा अनुभव हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तुमचं चॅनल म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असायला हवा. जसं मी ठरवलं की मी माझा प्रवास तुम्हाला झिरो पासून दाखवणार आहे, हीच माझी युनिक स्टाईल आहे. तर मित्रांनो, आजच कागद आणि पेन घ्या आणि या 3 स्टेप नुसार तुमच्या 10 विषयाची नावं लिहा. जर तुम्हाला तुमचा विषय सापडला असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या टॉक विथ डीकेला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.